नमस्कार. कॉम्प्लेक्स नंबर मधला नेक्स्ट कन्सेप्ट आहे डी मोरिस थिअरम. थिअरमचं स्टेटमेंट काय आहे तर रिलेटेड टू पोलार फॉर्म. तर झेडचे वेगवेगळे फॉर्म आहेत, डिफरंट फॉर्म रिप्रेझेंटेशनचे आहेत. त्यातला पोलर रिप्रेझेंटेशन म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. सो इफ झेड इज इक्वल टू आर इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा हे पोलर रिप्रेझेंटेशन आहे झेडचे. देन झेड रेस टू एन मीन्स काय हा ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू r raised to n into cos n theta plus I sin n theta if n belongs to natural numbers. सो आपल्याला एखादा z हा कॉम्प्लेक्स नंबर दिला आणि z रेस टू 10 असं करायचं झालं तर एक्सपांड करत बसायची गरज नाही. त्या z चं पोलार फॉर्म मध्ये जर रिप्रेझेंटेशन आपण केलं तर रेस टू n असेल ते एक्सपान्शन आपण अशा पद्धतीने लिहू शकतो आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. बिकॉज cos n theta आणि sin n theta काढणं तेवढं इझी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कॉस आणि साइनच्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे कॉस आणि साइन जो थीटा त्याप्रमाणे ते व्हॅल्यू प्लस मायनस काय असतात ते आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला कॉस n थीटा आणि साइन n थीटा तिथे इव्हॅल्युएट करणं तेवढा इझी असते. सो ॲज अ फॉर्म्युला म्हणून पण हा तुम्ही लक्षात ठेवा. थिअरमचं स्टेटमेंट आहे पण ते स्टेटमेंट ॲज अ फॉर्म्युला म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. आता हे स्टेटमेंट आपण मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करणार आहोत. तर का तर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स असं म्हटलंय. सो नॅचरल नंबर्स म्हणजे एखादं स्टेटमेंट नॅचरल नंबरशी रिलेटेड असेल तर ते मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह करता येतं. त्याच्या काय स्टेप्स आहेत ते मी थोडक्यात सांगते. इंडक्शन ही सिरीज आपण घेतलेली नाहीये पण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काही थिअरम्स आणि काही एक्झाम्पल्स आपण मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह केलेली आहेत. सो तुम्ही ट्रिग्नॉमेट्री ही सिरीज बघितली असेल तर तिथे मी डिटेलमध्ये इंडक्शन म्हणजे काय ते आणि ते कसं सॉल्व्ह करायचं त्या इंडक्शनने हे सांगितलेलं आहे. तरी इथे पुन्हा एकदा थोडक्यात सांगते की ही एक मेथड आहे ज्याच्यात नॅचरल नंबरशी रिलेटेड काही स्टेटमेंट असतील तर ती आपण त्या मेथडने प्रूव्ह करू शकतो. सो ती मेथड अशी अप्लाय करायची की लोएस्ट नॅचरल नंबर म्हणजे n इज इक्वल टू 1, 2, 3 वगैरे अशा नॅचरल नंबरसाठी दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे का म्हणजे व्हॅलिड आहे का हे चेक करायचं. LHS इज इक्वल टू RHS किंवा एखादं अनालिटिकल स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट n इज इक्वल टू 1 साठी ट्रू आहे का हे आधी चेक करायचं. काही वेळा n इज इक्वल टू 1 पॉसिबल नसतं बिकॉज डिनॉमिनेटर मध्ये n-1 असतं. सो तिथे 2 साठी चेक करायचं. म्हणजे काय ते थोडक्यात लोअर नॅचरल नंबर साठी ते स्टेटमेंट प्रूव्ह होतंय का आधी चेक करायचं. देन n इज इक्वल टू सम अनदर नॅचरल नंबर k बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. k साठी हे स्टेटमेंट ट्रू आहे असं अज्युम करायचं. म्हणजे ते स्टेटमेंट आपण यूज करणार आहोत पुढे. सो k साठी ते स्टेटमेंट अज्युम करायचं अँड देन n इज इक्वल टू k प्लस 1 त्याचा इमिजिएट नेक्स्ट नॅचरल नंबर जो असेल k प्लस 1 त्याच्यासाठी स्टेटमेंट ट्रू आहे का हे चेक करायचं. म्हणजे ते व्हॅलिड आहे का प्रूव्ह होतंय का LHS इज इक्वल टू RHS येते का हे चेक करायचं k प्लस 1 साठी. अँड इफ इट इज ट्रू फॉर k प्लस 1 देन इट इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर्स. सो तुम्ही असं म्हणू शकता फॉर ऑल n दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर व्हॅलिड. त्यामुळे त्या स्टेप्सने आपण इथे जाणार आहोत इंडक्शन. त्यामुळे आता दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते आधी 1 साठी चेक करायचं, k साठी अज्युम करायचं अँड k प्लस 1 साठी प्रूव्ह करायचं. सो फर्स्ट फॉर n इज इक्वल टू 1 चेक करूया काय आहे LHS. LHS इज इक्वल टू r इंटू cos थीटा प्लस i sin थीटा ब्रॅकेट रेस टू 1 कारण n इज इक्वल टू 1 साठी करतो आणि RHS इज इक्वल टू r रेस टू 1 इंटू cos 1 थीटा प्लस i sin 1 थीटा. तर दोन्ही बघितलं तर r रेस टू 1 आणि ब्रॅकेट रेस टू 1 म्हणजे काय हे स्टेटमेंट असणार. सो दोन्ही बघितलं तर स्टेटमेंट सेम आहेत. सो LHS इज इक्वल टू RHS. Therefore this given statement is true for n is equal to 1. सो हे स्टेटमेंट n is equal to 1 साठी ट्रू आहे हे आपण इथे चेक केलं. आता पुढची स्टेप काय असते की n is equal to सम k एनी k कुठलाही असेल रँडम k आहे तो पण नॅचरल नंबर्स मधला आहे. सो n is equal to k साठी अझम्पशन करायचं म्हणजे अज्युम करायचं आहे की k साठी ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे. सो नेक्स्ट स्टेप असणार आहे फॉर n is equal to k for n is equal to k assume r cos theta म्हणजे LHS is equal to RHS आहे असं sin theta रेस टू k साठी चेक k साठी म्हणतो ना अज्युम करते इज इक्वल टू काय असणार आहे तर r
रेस टू के इंटू ए च्या इथे के घालणार होता के थीटा प्लस आर साइन के थीटा. सो आपण वन साठी काय म्हणायचं ते चेक केलं. के साठी अज्यूम करतो की हे स्टेटमेंट ट्रूच असतं, त्याला इक्वेशन 1 असं म्हणूया. ते कुठे आपल्याला लागलं यूज करायला ते यूज करणार. आता काय करायचंय की आपल्याला k+1 साठी स्टेटमेंट ट्रू होतं हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय, नाउ टू प्रूव्ह दॅट k+1 साठी LHS काय होणार आहे r into cos थीटा प्लस i sin थीटा रेस टू k+1. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. टू प्रूव्ह दॅट r रेस टू k+1 into ब्रॅकेट cos n च्या इथे काय आले k+1 थीटा प्लस i sin k+1 थीटा. सो हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं. हे आता हे प्रूव्ह झालंय असं नाही म्हणते मी, ते म्हणते टू प्रूव्ह दॅट दिस स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर राहील की नक्की आपल्याला कुठलं स्टेटमेंट प्रूव्ह करायचंय. आता ह्या स्टेटमेंटची LHS आणि RHS सेम येते का आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी ट्रिग्नॉमेट्री किंवा ॲडिशन ऑफ अँगल जे काही फॉर्म्युले लागतील ते तिथे अप्लाय करायचे. म्हटलं तसं ट्रिग्नॉमेट्री ही मॅथ्समध्ये नेहमीच लागत राहते. तुम्ही अल्जेब्रा घ्या, जॉमेट्री घ्या, पुढे जाऊन BSc ला ॲनालिसिस घ्या किंवा मल्टी व्हेरिएबल कॅल्क्युलस घ्या किंवा इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट घ्या, प्रत्येक ठिकाणी ट्रिग्नॉमेट्री ही लागतच राहते. त्यामुळे ट्रिग्नॉमेट्री तुम्ही व्यवस्थित नीट करून ठेवा, म्हणजे पटकन कधी ती अप्लाय करता येते. आणि अशा टाईपचं एक स्टेटमेंट पण प्रूव्ह केलेलं आहे ट्रिग्नॉमेट्रीच्या प्लेलिस्टमध्ये, इंडक्शननेच प्रूव्ह केलेलं आहे. सो हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, अजून प्रूव्ह नाही झालेलं. हे स्टेटमेंट आहे, अजून केलं आहे म्हणून हे प्रूव्ह करायचं. आता त्याची LHS काय ती बघूया आणि तेवढी RHS येते का चेक करायचं. सो LHS ऑफ दिस स्टेटमेंट, LHS इज इक्वल टू R cos थीटा प्लस I sin थीटा रेस टू k+1. आता लॉज ऑफ इंडायसिस माहिती आहे, तर k+1 म्हटलं आणि हा बेस आहे त्याचा. सो बेस आपल्याला सेपरेट करता येतात, पण त्याचा प्रॉडक्ट होणार आहे तो बेस सेपरेट करताना. सो k या बेसला येतं आणि 1 या बेसला असं करून प्रॉडक्ट मध्ये लिहिता येईल. So which is equal to first bracket येणार r cos theta plus I sin theta. बेस सेम असेल की इंडायसेसचे ॲडिशन करतो ना, इथे आता रिव्हर्स करायचं. रेस टू k into this r into cos theta plus I sin theta रेस टू 1. आता रेस टू 1 च आहे, नाही लिहिलं तरी चालेल. रेस टू 1. आता r into हा ब्रॅकेट रेस टू k असेल तर इक्वेशन 1 मध्ये काहीतरी त्याचा आन्सर आहे. r into this bracket रेस टू k is equal to काय r रेस टू k into this. हे लिहिता येतं कारण आपण ते अज्यूम केले ना, ते आहे म्हणून. सो त्याची आपण इथे व्हॅल्यू लिहिणार. सो फ्रॉम इक्वेशन 1 याचं काय आहे आन्सर r रेस टू k into cos k theta plus I sin k theta into आता याचा ब्रॅकेट काढूया आपण r into cos theta plus I sin theta. इथे फक्त आपण काय वापरलं की इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 करणे अझम्पशन आहे ना आपलं, त्यामुळे ते ट्रू आहे असं म्हटलंय. सो हे यूज करू शकतो आपण. आता इथे बघितलं तर r आणि r बेस सेम आहे, त्याचा कोण आहे इंडेक्स आणि याचा k. सो ते इंडेक्सचे ॲडिशन होईल. सो r रेस टू k+1 इनटू आता ह्या दोन ब्रॅकेटचं मात्र मल्टिप्लिकेशन घेऊन फॉर्म्युले वगैरे अप्लाय करायला लागतील. cos k theta plus I sin k theta into cos theta plus I sin theta. आता हे दोन ब्रॅकेट आले, त्यामुळे नेहमीसारखं अल्जेब्रा तसं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करूया आणि काय स्टेटमेंट येते बघूया. टू प्रूव्ह दॅट चं काय स्टेटमेंट येते लक्षात ठेवा. तिथपर्यंत आपल्याला ते स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे RHS. सो या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया, which is equal to r raised to k+1 r raised to k+1 into आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा नंबर इनटू दिस नंबर इनटू दिस नंबर. सो cos k theta cos theta त्याच्यानंतर हा नंबर इनटू हा नंबर cos k theta sin theta आणि I प्लस I cos k theta sin theta. चार टर्म्स येणार आहेत माहिती आहे. आता इथे दोन टर्म्स आहेत, इथे दोन टर्म्स आहेत. नेक्स्ट I sin आणि cos प्लस देऊया I sin k theta cos theta
केअरफुली घ्या, कोणाचा अँगल कुठले सगळे सेम अँगल नाही आहेत, काही यांचा के थीटा अँगल आहे, काही यांचा थीटा अँगल आहे, सो ते केअरफुली घ्या. आणि ते आय इंटू आय मीन्स आय स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर आणि साइन के थीटा साइन थीटा, साइन के थीटा साइन थीटा असं ते एक्सपान्शन झालेलं आहे दोन ब्रॅकेटचं. आता काही फॉर्म्युले वगैरे अप्लाय करता येतात का चेक करू. So which is equal to r raised to k plus 1 into bracket cos k theta cos theta. दोन्हीचे अँगल डिफरंट आहे आणि रिअल पार्ट एक एकत्र घेऊ आणि इमॅजिनरी डिफरंट वेगळा घेऊ. इथे आय आहे आणि इथे पण आय आहे, तर हे दोन इमॅजिनरी पार्ट आहेत त्या कॉम्प्लेक्स नंबरचे. आणि इथे आय स्क्वेअर आल्यामुळे आता हा रिअल होणार आहे. आय स्क्वेअर मीन्स -1, त्यामुळे याची साइन मायनस होईल, त्यामुळे आपण रिअलच्या इथे घेऊया. सो इथे मायनस ही टर्म इथे घेणार आहोत, साइन के थीटा साइन थीटा. हा झाला रिअल पार्ट सगळा. आता इमॅजिनरी मध्ये आय आय कॉमन आहे, तो कॉमन घेऊ आणि मग ब्रॅकेट मध्ये काय राहील, cos के थीटा साइन थीटा प्लस साइन थीटा साइन के थीटा cos थीटा. आता आठवत असतील काही अशा टाइपचे फॉर्म्युले झाले ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला. So which is equal to r raised to k plus 1 into bracket cos cos minus sin sin आणि अँगल पण चेक करूया. इथे k थीटा थीटा k थीटा थीटा. सो cos cos minus sin sin हा कशाचा फॉर्म्युला आहे, cos ऑफ a plus b चा फॉर्म्युला आहे. सो हा अप्लाय करूया. cos ऑफ a plus b means k थीटा plus थीटा plus i into bracket sin cos plus cos sin. अँगल मॅच होतात ना बघा, थीटा k थीटा थीटा के थीटा, sin cos म्हणजे sin cos plus cos sin. sin cos plus cos sin कशाचा अँगल आहे, कशाचा फॉर्म्युला आहे, sin a plus b. सो sin k थीटा plus थीटा. आता या दोन्ही अँगल मध्ये थीटा कॉमन आहे, तो जर बाहेर घेतला तर काय होईल, r raised to k plus 1 into bracket cos of k plus 1 into theta plus i sin of k plus 1 into theta. आता आपल्याला टू प्रूव्ह दॅटचं जे स्टेटमेंट होतं त्याची RHS बघा काय आहे ती. RHS हीच होती, r raised to k plus 1 पाहिजे, अँगल k plus 1 into theta, k plus 1 into theta पाहिजे. या पोलर फॉर्म k plus 1 साठी झाला, म्हणजे जी प्रूव्ह करायची होती RHS ती प्रूव्ह झालेली आहे. सो विच इज इक्वल टू RHS. म्हणजेच काय म्हणाल आपल्याला की k plus 1 साठी हे स्टेटमेंट ट्रू झालंय. सो इट इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर्स. मी फक्त एवढंच लिहायचं की स्टेटमेंट पुढे एवढं लिहायचं की दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k plus 1. काय इंडक्शनच्या ही इंडक्शनची मेथड आहे. 1 साठी प्रूव्ह केलं, k साठी अजून केलं, k plus 1 साठी हे स्टेटमेंट ट्रू आहे हे आपण इथे प्रूव्ह केलं. त्यासाठी ॲडिशन ऑफ अँगल वगैरे फॉर्म्युले इथे अप्लाय केले. सो देअरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू for all n belongs to natural numbers. So this statement is true for all natural numbers. आणि ते स्टेटमेंट काय होतं ते आठवा, z raised to n म्हणजे तो ब्रॅकेट raised to n केला की तो साइन आणि कॉसला n थीटा म्हणून जातो आणि r raised to n होतं. सो ते स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रूव्ह केले, हे प्रूफ आहे स्टेटमेंटचं इंडक्शनने, पण ते स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे कारण त्यावरून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. म्हणजे जसं पटकन असं काहीतरी विचारलं की i plus 3 सॉरी काहीतरी असा एक नंबर दिलाय की 3 plus 4i raised to 7 असं इथे फाइंड आउट करायला सांगितलं, तर raised to 7 हे एक्सपान्शन करत बसायला लागेल एकतर आणि मग त्याची व्हॅल्यू काढावी लागेल, किंवा मग त्याचा पोलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन केलं तर हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल डी मोरिस थिअरमचा स्टेटमेंटचा, आणि तो फॉर्म्युला अप्लाय करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सो त्यासाठी हे स्टेटमेंट पण म्हणजे तो फॉर्म्युला पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे.